होते आणि तेच अडथळे आम्हाला सातत्याने कशा प्रकारचे सलत आहेत, सल देत आहे. काही मंडळी मला वचनांचा आधार घेत असतात, सांगतात वचनं ऐकायला फार सोपी वाटतात, फार मजेशीर वाटतात. वचनांचं माधुर्य, त्याचं गोडवं, कारण ती ईश्वराची वाणी आहे. तर वचन जी आहे ते परमेश्वराच्या श्रीमुखीचे असल्यामुळे त्याचा निश्चितच गोडवा आहे. कधी कधी लोक सांगतात की बाबांनो, कोठीचे बैल भांडती झुंजती पण खुशीशी कुस लावू न दिसते. किती छान मजेदार वचन आहे. त्याचा तात्विक सिद्धांताने त्याच्या असणाऱ्या संबंध, प्रकरणवश, अर्थ, वचन संबंध या सर्व विश्लेषणात्मक गोष्टीकडे मी जाणार नाही. पण आजची सामाजिक स्थितीचा विचार जर केला, आज बैल असा भांडत नाही. त्या बैलांना एक तो त्याला तुमच्या भागात काय म्हणतात, सांड असतो मोठा, बैलातला मोठा, बैलातला राजा काय म्हणतात त्याला. आणि मग तो सांड त्या बैलांना मारायला येतो, त्या गाडीला उचवायला येतो. अशा प्रकारची समाजातली सांड आपल्या पंथाच्या गाडीला धक्के देता येतो. विचार तिथं महत्वाचा आहे. आणि मग या सांडांसाठी काय केलं पाहिजे, तर याच्यासाठी हेळसांड करावं लागते. काय म्हणतात, हेळसांड. विचार हा महत्वाचा आहे. आता जर त्यांना जर आमच्या बरोबर भांडणारी, कोठीची बैल करून टाकली, एकाच ठिकाणी बसणारी झाली, मग त्यांच्यात आणि आमच्यात काय बदल. मग एक वचन आणखी म्हणावं लागेल, भांडते दोघे अन्यायी. चुप बसावं लागेल, भांडते दोघे. त्या प्रकारचा विचार प्रतिपादन करणार हा मानव पंथ आहे. जे जैशाचे तैसे जाणीचे ते ज्ञान. जी वस्तू जशी आहे तशीच तुम्ही जाणून घेतली पाहिजे. चोर तुमच्या जवळ येऊन बसत असेल आणि तो तुमच्या खिशाचं पाकिट मारत असेल आणि मग तुम्ही म्हणत असाल की नाही बाबा आमचा बंधू जेवू द्या, बसू द्या, त्याला त्यारक्षपणाला तुम्ही तुमच्या मंदिराच्या गेट मधून हळुवारपणे सांगाल, महाराज तुम्ही पंथी नाही, नॉन पंथी आहे, गेट आउट. त्याला बाहेर काढणं. सगळ्यात गोष्टीला बसतो रोज आमच्या बरोबर, बसणार नाही. म्हणजे ओळखायचंय आम्हाला. पंथाच्या अशा प्रकारचा बाजार निर्माण करणारी जी मंडळी आहे, बाजारी प्रवृत्तीची जी मंडळी आहे, या मंडळींना आपल्याला ओळखायचं आहे. काय चाललंय की भगवान श्री चक्रधर स्वामींचा विचार हा जनमानसामध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा आम्हाला वापर करायचा. या ठिकाणी हा माईकचा वापर करायचा आहे. कशासाठी करतोय, तुम्ही बसली 1000 माणसांपर्यंत आज विचार करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. या साधनाचा आपण वापर करतो. 10 लोकांपर्यंत तो आवाज पोहोचवण्यासाठी, दुरून बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करतोय. आमच्या स्नानादी पूजादी सोहळ्यांचे चित्रीकरण करण्यासाठी चित्र इथेही आम्ही तयार करतोय. भीत का होईना दिवाभीतपणा दाखवतो का चित्र नाही पाहिलं पाहिजे, चित्र दाखवलं नाही पाहिजे. पण स्वतःच विचित्र चित्र काढायला तयार असणारी माणसं सुद्धा आम्ही 53 वर्षाचा महानुभाव पंथाचा सहवासाचा काळ. आणि मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मला एक वाटू लागलं मनामध्ये, थोडस मला आपण येतं की आमची अवस्था अशी झालेली आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु मनात येईल तसं करू, याला महानुभाव पंथ म्हणतात. कृष्ण वंदे जगद्गुरु मनात येईल तसा करू, अशा प्रकारचा सोयीचा अर्थ काढणारा समाज आहे. आज आम्हाला चक्रधर स्वामींचा विचार जनसामान्यामध्ये गेला पाहिजे आणि महानुभाव पंथाचं आणण्या चक्रधर स्वामींचा विचार हा सर्व समाजापर्यंत जावा. तो फक्त समाज बांधवांपर्यंत जावा हा विचार नव्हता. सगळी माणसं त्यांच्यासोबत, आमच्यासारखी माणसं सुद्धा त्यांच्याजवळ. या कार्यक्रमाला पहिल्या उद्घाटनला सुद्धा तो सातत्याने एक विचाराचा वसा होता, तो एक विचाराचा धागा होता आणि त्या धाग्याने तो विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय महत्वाची कामगिरी केली. मग ती लेखणीद्वारे केली, ती बोलण्याच्या माध्यमातून केली, ती समाजात ज्यावेळी काही साधनं नव्हती, दळणवळणाच्या सोयी नव्हत्या, त्यावेळी दुर्गम भागामध्ये जाऊन सुद्धा तो विचार त्यांनी दिला. त्या ठिकाणचा तेवट ठेवला आहे. तेवट ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करणारी माणसे. आणि मग एका वाचनिकांमध्ये अशा प्रकारची एक प्रेरणा मिळाली. आम्ही तर स्वाभिमानाने सांगतो, महानुभाव पंथातल्या नामधारकामध्ये, महानुभाव पंथातल्या भक्तामध्ये, महानुभाव पंथातल्या उपदेशी मंडळीमध्ये पहिले कोणी पहिले होय, तुम्ही लिहा. तुम्ही
लिहा यासाठी लिहिलं पाहिजे की ती महानुभाव पंथाच्या मंडळीने त्यांचे विचार मांडले पाहिजे. आम्ही बाहेरची माणसं मांडणारच आहोत. आम्ही तटस्थपणानं तिरस्थितपणानं आम्ही सगळं काम करणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारचं एक असं वलय निर्माण झालं. या महानुभाव ते आदेश हे आपल्याला दिसतात ही वाद करणारी मंडळी नाही आहे. यांच्यामध्ये यांच्या आड कुठंतरी कानाकोपऱ्यामध्ये पडद्याच्या आड छुप्या कारवाई करणारी कुणीतरी माणसं आहे. मग ती माणसं सनातनी प्रवृत्तीची असतील. ती माणसं सर्वसामान्य नामधारकांचं आणि उपदेशांचं शोषण करून आपलं नाव लौकिक करण्यासाठी झटत असतील किंवा एखादा ढोंग प्रस्थापित समाजात करण्याचा प्रयत्न करत असतील. त्यांना आमची बरोबरी नाही करता येणार. महानुभाव पंथातल्या आमनाय परंपरेतल्या 13 लोकांमध्ये वैचारिक सिद्धांतांबद्दलचं भारण असेल. या 13 महंतांचे वेगळे वेगळे पाठ झाले, पण ते पाठ अबाधितपणानं त्यांना अभ्यासाची मोकळी होती, परवानगी होती. पारिमांडल्यांचा पाठ आहे, उपाध्यांचा पाठ आहे, कवीश्वरांचे पाठ आहे. सगळे पाठभेद होते, वासनाभेद होते आणि त्या वासनाभेद ते वासनांतर त्यात अनेक 60 भुजांतर झाली. तुम्ही 17 काढा. आमचं पहिल्या दिवसच्या सभेमध्ये सुद्धा हेच भाषण होतं की तुम्ही 17 ने 50 काढा. 50 काढणार म्हणजे तुम्ही चक्रवर्ती स्वामींच्या आज्ञात असणारं दालन ते प्रकाशित करा. विचार नाही त्याच्यामध्ये सह्या फक्त त्यांनी ज्या केल्या त्यावेळी वाद कुठेतरी मिटवावा. तुम्हाला सांप्रदायिक काढायचं असेल तर तुम्ही सर्वांनी काढून या. लागलं तर त्याला ऑथेंटिक म्हणा, तुमच्या सर्वांच्या सह्या करा. त्याच्यावर पहिलं स्टेटमेंट मी दिलं होतं की त्या 12 नायक छापलेले चरित्रावर सह्या म्हणे एवढ्या लोकांच्या. मी त्यांना एकच स्टेटमेंट दिलं, मोराच्या प्रत्येक पानावर डोळा असतो, पंखावर डोळा असतो. मोराच्या प्रत्येक पंखावर डोळा असतो, पण तो डोळा दृष्टीहीन असतो. त्या डोळ्याला दृष्टी नसते. त्या मोराच्या पिसावर असणाऱ्या डोळ्याला दृष्टी नसते. तसे आमच्यातल्या दृष्टीहीन महानुभावांनी सह्या केल्या. हे त्याच वेळी मी जाहीर केलं होतं. त्याच वेळी जाहीर केलं होतं ते प्रकाशन सोहळ्याच्या संदर्भामध्ये. तिथंच आम्ही ते प्रकाशित करतोय. सांगितलं की दृष्टीने याचे होणारे दुरागामी परिणाम, या परिणामाची त्यांच्यामध्ये ती समजण्याची क्षमता नव्हती, जाणीव करून घेण्याची क्षमता नव्हती. अशाच लोकांनी त्याच्यामध्ये सह्या केल्या आहे का. महत्वातून ह्या गोष्टी समजल्या पाहिजे लोकांना. स्वमानाचा आहे हा जो वाद जो आहे सद्यस्थितीमध्ये हा नाही. कारण तुम्हाला शिरेल दाखवावी म्हणून सर्व आमनायांनी सह्या तुम्हाला दिलेल्या आहे. सर्व आमनायांनी सांगितलं सिरियल दाखवली पाहिजे. पण दूरदर्शनचा जो ऑफिसर आहे तो फार एक नंबरचा बदमाश दिसला मला. कारण आम्ही गेलो त्याच्याकडे अनेक वेळेस गेलो. त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे मला काही नाही म्हटले, आम्ही एक समिती नियुक्त करतो, समितीचा अहवाल मागवतो आणि मग दाखवतो. आणि मग त्यावेळी समिती नेमली. एक म्हटलं एक्सपर्ट दूरदर्शन आकाशवाणीचे, नंबर 2 एक साहित्याचे स्कॉलर प्रतिनिधी. माझा गडनेरवाल्याला घेतला. आता त्याला घेतल्यानंतर त्याला तर पहिला मूळ आणि अक्षरशत्रू माणूस, त्याला काही वाचता येईल. त्या पडद्याच्या मागून कोणीतरी एक आडगावचा आडवाटाने चालणारा माणूस काम बघतो आणि त्या माध्यमातून सगळं काम ते चालू असतं. समजून दिले नाही लोकांना. आपण सांगितले नाही आणि कोणी सांगू लागलं तर त्याला अन्य कथनी जाय नावाचा एक शिक्कामोर्तब केला. काय केला? कथन अन्य कथन तेव्हा होणार आहे. बसले जी एक आहेत अर्थवंत आहे म्हणून त्यांना तो सांगितला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. पण भगवान श्री चक्रधर स्वामी जगाला कळूच दिले नाही. चक्रधर स्वामींच्या विशाल दृष्टिकोन, समाजा हितेशी असणारे दृष्टिकोन, समाजापर्यंत जाण्यासाठी ज्यावेळी असे प्रसंग आले विचार हा समाजापर्यंत जाऊच नये. कारण घरच्या चपात्या खाऊन उचापती करणारा जास्त प्रकार असल्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय. आणि सूर्य किरण ही पुण्या प्रांताच्या मालकीची आहे का? सूर्यावर कोणाची मालकी आहे का? त्यानंतर वाहणारा वारा आहे, त्या वाऱ्यावर कोणाची मालकी आहे का? तो सर्वांसाठी, जीवजंतूंसाठी, सर्वांसाठी आहे. त्यानंतर मग ह्या जर गोष्टी सर्वांसाठी आहे तर जगाचा अनंत ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे कुठल्या कंपाऊंड मध्ये बंदिस्त होणार आहे? हा आचर्य जीवाते चिंती समग्र जीवसृष्टीच्या शुभचिंतनातनं अवतीर्ण झालेले ते परब्रह्म परमेश्वर आहे. आणि म्हणून ते समग्र जीवसृष्टीचे आहेत. ते कुठल्याही अशा कंपाऊंड मध्ये बंदिस्त होऊ शकत नाही. आपण त्याच्यासाठी कंपाऊंड
हे निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आपली विशाल दृष्टी असेल तर सृष्टी सुद्धा विशाल आहे. आणि मग विशाल दृष्टीने आज तुम्ही ठरवा की माझ्या जीवनामध्ये मी ज्या गावाला मानवा पंथ नाही, नॉन पंथीय गाव आहे, त्या नॉन पंथीय गावाला जाऊन भगवान श्री चक्रधर स्वामींचा विश्वहितेशी विश्व कल्याणाचा तो उपदेश जो आहे, जो विचार जो आहे, त्यांच्या ज्या समाज क्रांतीच्या ज्या लीळा आहे त्या लीळा लोकांपर्यंत 10 लीळा तरी पोहोचेल. अशा प्रकारचा आपण जर संकल्पबद्ध झालो, त्या 10 लीळा 100 गावापर्यंत जर पोहोचण्याचा संकल्प जर केला तर निश्चित आपण भगवान श्री चक्रधर स्वामींचा विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी मदत होईल. या ठिकाणचा उपक्रम तो आम्ही बघितला. भगवान श्री चक्रधर स्वामींचं सचित्र असं दर्शन, सचित्र अशा प्रकारचं चित्ररूप कथा ही लोकांपर्यंत गेली पाहिजे. आणि आजचा जो उपक्रम या ठिकाणी लोखंडेताईंनी तो या ठिकाणी चित्ररूपानं या ठिकाणी प्रस्थापित केला, या ठिकाणी उपस्थित केला, हा अतिशय समाजहिताचा, समाज कल्याणाचा आणि समाजापर्यंत भगवान श्री चक्रधर स्वामींचा विचार. कारण चित्र माणसाशी बोलत असते. चित्र असणाऱ्या देवळात बसायचं नाही, अशा प्रकारचा सुद्धा प्रचार करणारी माणसं आपल्यामध्ये आहे. कारण का, अनुभवाचा अभाव असल्यामुळे, ज्ञानाचा अभाव असल्यामुळे. कारण तुम्हाला केव्हा लाभ होईल? स्वस्थे चित्ते बुद्धया संभवन्ते. तुमचं चित्त स्वस्थ असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे, तरच तुम्हाला तुमची बुद्धी विकसित होईल. तुम्ही समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या परिवर्तनासाठी तुम्ही तो विचार देऊ शकाल. कारण तुम्ही ही जर गोष्ट मांडली आवर धर्मापासोनी कारोनी परधर्मी लावी पोरवय काही साने, प्रेमाच्या 14 उपायामधला अत्यंत ईश्वर धर्माची धारणा देणे. कारण बोध आणि बोध शक्ती ते थोडीच किंगा बोधाचं दातृत्व ते परमेश्वर स्वयं करतात. ज्ञानदातृत्वाचा जो भाग आहे तो परमेश्वर स्वतः करताय. आणि म्हणून अशा प्रकारचा त्या अधिकारी जीवनाला कसा तो लाभ होतोय, आपण फक्त निमित्त आहोत. आणि म्हणून आपण समाजाच्या हिताचा हा विचार जर केला, भगवान श्री चक्रधर स्वामींच्या अशा प्रकारच्या अनेक लीळांचा, समाज हितेशी लीळांचा उपक्रम जर आपण राबवण्याच्या निमित्तानं अजून चित्र कलेक्शन करा आणि त्यासाठी ते प्रकाशन करा आणि त्या पुस्तक रूपाने लोकांपर्यंत आपण 25-50 लीळा तरी जाऊ द्या. अशा प्रकारची मी आपल्या संचालक मंडळाला निश्चित विनंती करेन. आणि म्हणून यथार्थतेची जाणीव झाली पाहिजे. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचा प्रचार होऊ नये, ते जनसामान्यापर्यंत जाऊ नये, यासाठी सनातनी प्रवृत्तीचं एक अत्यंत कुशल पद्धतीनं पडद्यामागून एक षडयंत्र आहे. आणि त्या षडयंत्राच्या त्या कार्याला आमच्यातली पंथीय म्हणणारी मंडळी त्यांच्या हातचं बावलं झालेलं आहे. ते त्यांनी बुद्धी विकलेली आहे, गहाण ठेवलेली आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर ते काम करतायत. कारण काही नाही, एकदा मालिका प्रदर्शित करण्याची ऑर्डर आहे, फुकट नाही आहे. ते लोकांमध्ये प्रचार करतायत. कुडवांना 6 कोटी रुपये मिळणार होते. आपल्या नलकंडा खोबराकडेची ना कृष्णा म्हणून ना मॅडमला विचारा, लेटर मध्ये त्यांनी काय केलंय? पैसे भरलेले प्रोग्रामचे पूर्ण पैसे भरलेले 26 एपिसोड. आता त्यांची कोर्टामध्ये जी आपल्या कोर्टामध्ये केस होती अमरावती कोर्टात, त्या कोर्टामध्ये पॉइंट किती त्यांचे फक्त 18. किती चुका आहेत? दुसऱ्या कुठल्या जाहिरातीत डायरेक्टर ऑफ जनरल त्यांच्याशी आम्ही भेटलो. त्या अतिशय मराठी भाषेच्या प्रेम करणाऱ्या त्या म्हटले, बाबा मी लीळाचरित्र अभ्यासलंय, मी तोपड्यांचं लीळाचरित्र अभ्यासलं, नेण्यांचं अभ्यासलं. त्याने विचारलं त्या डायरेक्टरला, लीळाचरित्र किती प्रकारचे?